तर काय म्हणता पोट्ट्यो, मी तुमचा लाडका मराठी ब्लॉगर. तर भाऊ सगळ्याला तर पहिले गुड मॉर्निंग. मग भाऊ आपल्याला लागले होतं काम, कारण की आपल्याला मामाला सकाळी सकाळी ड्युटीला सोडायचं होतं. आपण निघलो भाऊ कासोड्यासाठी, फुल पॅक मध्ये होतो भाऊ. आपण तेवढ्या तर पोहोचलोच होतो मित्रांनो. तेवढ्या देवाच्या आशीर्वादानं मामाला बस भेटली भाऊ. एकच नंबर जमलं भाऊ. म्हणलं थांबायचं मला बी काम नाही, म्हणलं काय नाही भाऊ म्हणलं. मग आलो होतो मित्रांनो घरी. तर घरी काय गमत नव्हतं, तर आपण आलो ऊन शेकायसाठी फुलाजी बाबाच्या मंदिरावर. तर हे होती आपली पब्लिक. तर का भाऊ, तर मित्रांनो मग आलो घरी, कारण की आपल्याला नाही का जायचं होतं ग्रामपंचायतवर. आपल्याला करायचं होतं थोडंसं काम. मग काय भाऊ, मग आलो होतो भाऊ आपण ग्रामपंचायतवर तर भाऊ आहे आपले भेटले ना कार्यकर्ते, महात्मे काका आणि आपले कार्यकर्ते. त्याने भाऊ नारळ फोडलं होतं. नारळ भाऊ लिंगले ना कोड्डर. तेवढ्यात भेटले आपले आकाश भाऊ म्हणे मला व्हिडिओ मध्ये घेऊ नको यार म्हणे. मग भाऊ त्याला बोललो गेलो ना. मग आलो आपले सागर मामाच्या स्टडीवर. मग सागर मामा म्हणे कस काय म्हणे हालचाल विचारलं मित्रांनो. हे आमचं मामा आहेत. मग भाऊ तेवढ्यात आले होते आपले रितेश भाऊ आकाश भाऊला रितेश भाऊला चमकू लागला होता. आज कटिंग दाढी सगळेच गेलं होतं. मग आलो होतो भाऊ शेतात, कारण की संध्याकाळ झाली होती. आपल्याला न्यायचं होतं गटुड. सर्वात पहिले भाऊ वाण्याचा खूप त्रास होता. पहिले तर भाऊ सगळे आमच्या शेजाराची माझी तूर गिर सगळे मोडमाळ करून टाकली. आणि मेन गोष्ट आमच्या शेजाराची राजू सोलर प्लेट फोडून टाकली वाण्यारानं. आणि त्याच्यामुळे यार ही फटाक्या लावायचं काम पडायला राजू. रोज खेदा लागले रोज यायले. काय करावं यार, शेतकऱ्याची इकून बी बरोबर आहे तिकून बी बरोबर आहे. डुकर त्रास देते तर वर वानेर बी इकून तिकून ते नाही झाले की रोई येते. मग काही कमी जास्त झालं तर फॉरेस्ट वाले आमच्या नावानं बोंबल तिथं. शेतकरी असेल शेतकरी तसे भाऊ, जगाव की वाचाव काही समजत नाही राजू. मग भाऊ आपला गट्टा बांधला निघलो घराकडे भाऊ. आपण सणांना पिरियडी 400च्या स्पीडनं आलो भाऊ घरी. गण 500च्या स्पीडनं भाऊ गटोडं फेकून दिलं. गटोडं बी साला गेट मधून जात नव्हतं, कारण गटोडं खूप मोठं होतं मित्रांनो. हे व्हिडिओ मध्ये साला एवढंच दिसते. आणि आपली पावर हाताची आता आणायचं होतं भाऊ आपल्या आईला. मग काय भाऊ मग आलो भाऊ 500च्या स्पीडनं, कारण की आपल्या स्प्लेंडर मध्ये भाऊ डायरेक्ट ZX 10Rचं इंजन लावलेलं आहे मित्रांनो. लई गाडी पळते आपली. तेवढ्याच आलो होतो. मग घरी हातपाय घेतपाय. मग आलो होतो भाऊ आपल्या कबड्डी ग्राउंडवर, कारण की लेकरं इथे खेळते ना. आपल्या इथे टाइमपास बी होते, व्हिडिओ बी बनवून जाते. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.